पत्रकार आमिर तारलेकर यांचं अपघाती निधन. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संवाद धारिवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी. महाप्राळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पत्रकार आमिर तारलेकर यांचं अपघाती निधन झालं. या महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून होत असून अद्याप पूर्ण झालेलं नाही. ज्या ठिकाणी भराव फाटा ते अपघात झालेल्या ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे एका निष्पाप पत्रकाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलादपूर तालुक्यातील संवाद येथील रहिवासी पत्रकार आमिर शौकत तारलेकर यांच्या झालेल्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाड पोलादपूर तालुक्यात शोकाकुळ पसरला होता. आज सोमवार 24 ऑगस्ट रोजी संवाद धारिवली पंचक्रोशीतील लोकांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात येऊन महामार्ग अधिकारी तसेच ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतली आहे. पत्रकार आणि शौकत तारलेकर यांच्या बर्गमन स्कूटीला स्विफ्ट कारने दिलेली धडक एवढी भयानक होती की त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत म्हणजे रस्त्यावर असणारे खड्डे तसेच निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत असून जर दिलेल्या वेळेत ठेकेदाराकडून काम पूर्ण झालं नाही मग या ठेकेदाराला महामार्ग अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्ट का केलं नाही अशी उलटसुलट चर्चा सध्या ऐकायला मिळते. महाड MIDC पोलीस ठेकेदार तसेच या महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, रायगड. युवक मंडळ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत. परवा जो अपघात झाला रात्री आमिर तारलेकर यांचा, पत्रकार आमिर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्या अपघातासंदर्भात संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी पूर्ण ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. तिथं साहेबांकडे मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत. त्यासाठी आम्ही हजर झालेलो आहोत. साहेबांनी आश्वासन केलेलं आहे की 1 तासाभरामध्ये गुन्हा नोंद करतो आणि तुम्हाला FIRची कॉपी देतो. बहुजन समाजाकडून हा एकच अपेक्षा आहे की संबंधित ठेकेदारांना, अधिकाऱ्याला कडक कारवाई झाल्या पाहिजे जेणेकरून इतर जे पुढचा रास्ता क्लिअर होईल. जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडनं कुठले निर्बंध नाही, कुठले फलक नाही. तर शाळेमध्ये मुलं येता करतायत, जास्त मेनडोर आहेत त्यांचे अपघात झालेले आहेत, शाळेचे मुलींचे अपघात झालेले आहेत. ब्रिज बांधलेला आहे, त्या ब्रिजवरलं कुठलीही यंत्रणा नाही आहे. त्याच्यानंतर बघितलं तर कुठे स्पीड ब्रेकरचे नियम, त्याच्यानंतर मार्गावर डेव्हिडेशन कुठेही त्याने दाखवलेलं नाही. गुन्हा नक्की कोणावर दाखल करावा, तुमची काय मागणी आहे? संबंधित यंत्रणा सर्व आहे तर ठेकेदार, PDPL कंपनी म्हणून ठेकेदार आहे, जे इथे इंजिनियर आहेत सब डिव्हिजनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे. भूमिका आम्ही ठिय्या आंदोलन करू, रस्ते जाम करू. महाड ते पुणे रोड आम्ही पूर्ण बंद करणार आहोत. हे पूर्ण युवकांचा निर्धार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.